आमची माफी मागणार नाही, आमची माफी मागणार नाही। अहो त्यांनी मागितली ना, तुम्ही ऐकलं नाही, रेकॉर्डवर आहे। आधी शेतकऱ्यांबाबत बरळले आणि आता लोणीकर म्हणतायत की मी विरोधकांची माफी मागणार नाही। यावर आदित्य ठाकरे आणि विरोधक आक्रमक झाले तर शंभूराज देसाई लोणीकरांच्या मदतीला धावले। दरम्यान देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक देखील बघायला मिळाली। सभागृहाला माहिती द्यायची आहे, 13 कोटी जनतेचं हे सभागृह आहे। या उच्च सभागृहामध्ये मी जे बोललोच नाही, तुझ्या माईला, तुझ्या बापाला, तुझ्या बायकोला, तुझ्या बहिणीला आम्ही पैसे देतो अशा आशयाचं वक्तव्य करणारे बबनराव आज सभागृहात सांगत होते की मी शेतकरी विरोधी बोललोच नाही। मी शेतकरी विरोधी बोललो अशा प्रकारचं जे वक्तव्य काही सदस्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये राजकारण आहे अध्यक्ष महोदय। याच्यामध्ये राजकारण आहे? वा, राजकारण कोण करतंय अध्यक्ष महोदय? मी गेली 40 वर्ष राजकारणात आहे आणि शेतकऱ्यांचे 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढले, आंदोलन केली। 100 वर्ष, पुढची 100 वर्ष माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। मी शेतकऱ्यांच्या विरोधी बोललेलो नाही। काही लोक राजकारण करतायत अध्यक्ष महोदय, मला या सभागृहाला सांगायचं, 13 कोटी जनतेला सांगायचंय, माझ्या मृत्यूनंतर माझे हाड सुद्धा म्हणतील, की मी शेतकरी आहे, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूला आहे। अध्यक्ष महोदय यांच्या हाडाची एकदा तपासणी होऊनच जाऊ द्या। मी असं बोललेलो नाही। असं असलं तरी अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर असं वाटत असेल, कुणाला जर असं वाटत असेल तर मी शेतकऱ्याची 1000 वेळा माफी मागेल, 1000 वेळा। मला शेतकऱ्याची माफी मागायला काही लाज नाहीये, पण यांची माफी मागणार नाही। याला राजकारण करायचंय। पिंपळाचं पान पडलं, पिंपळाचं पान पडलं, हे लोक म्हणतात पिंपळगाव जळालं, ह्याला राजकारण करायचं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी शेतकऱ्यासाठी 40 वर्ष लढलो। सन्माननीय बबनराव लोणीकर याने या शंभूराज देसाई आले मदतीला लोणीकर। ऐका ना, सरकारची भूमिका ऐका आपण। सरकारची भूमिका एक सरकारची भूमिका आपण माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे, आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या। शंभूराज देसाई साहेब, काय ऐकायची भूमिका तुमची बोला की ऐका बसून बोलू नका, सागर साहेब बसून बोलू नका, बसून बोलू नका। त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल। म्हणजे जो माणूस एवढ्या पोटतिडकीनं बोलतो, वा, हे पोटतिडकीनं बोललेलं दिसलं तुम्हाला, शेतकऱ्यांना बोललेलं नाही दिसलं? फार बायको बहीण काढली ना त्यांनी। आणि त्यांनी एवढंही सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळं काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर ते म्हणले ना की अशा तुम्ही रेकॉर्ड काढा, तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही 100 वेळा माफी मागतो। माफी नाही, आता शेतकरी त्यांना जागा दाखवतील, जागा। ते बोलले स्वतः। पण बसा, आपण पुढे जाऊया। वा देसाई साहेब, किती हा लाळ गोटेपणा। अहो त्यांनी मागितली ना, तुम्ही ऐकलं नाही, रेकॉर्डवर आहे, रेकॉर्डवर आहे। खाली बसा। आणि सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, विषय संपला, सन्माननीय अध्यक्ष महाराज, विषय झाला, पुढे जाऊया। सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे। त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता। त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते, त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले, पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं। तरी देखील ते म्हणतायत की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो। ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे, पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये। राजकीय भांडवल कोण करतंय? लोणीकर बोलले तेव्हा दिसलं नाही का? कृषी मंत्री बोलले तेव्हा दिसलं नाही का? आणि आता राजकीय भांडवल? वा रे वा।
बसा बसा. आणि या विषयावरती चला, आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय आपण पडदा चला, पुढे टाकावा जाऊया. ही विनंती. अशा नेत्यांना पुन्हा निवडूनच नाही दिलं पाहिजे खरं तर. या देशाच्या ऑपरेशन सिंदूरवर ज्या पद्धतीने शंका करतात हे देशद्रोहीचे आरोपी आहेत. देशद्रोहीचे आरोपी आहेत. हे काय म्हणतात? हे देशद्रोही आहेत. आलेच हे देशद्रोही वाले. जरा काही झालं की देशद्रोही काय म्हणावं या भाजप नेत्यांना. चला बसा ना खाली. या ऑपरेशन सिंदूरवर शंका करतात. खाली बसा. विषय संपवा. ऑपरेशन सिंदूरवर बसा खाली. आपण खाली बसा. चला अरे बसा बसा. कोणतं नाव? बसा जागेवर बसा. जागेवर बसा. अरे अरे खाली बसा. अरे खाली बसा. खाली बसा. चला सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी स्थगित करते. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. मराठी मंडळ नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.